आपण बघतोय की कांद्याच्या बाबतीमध्ये हा जो दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे, यामध्ये सगळ्यात जास्त पीक कोणतं घेतलं जातं, तर ते कांद्याचं घेतलं जातं. त्यानंतर द्राक्ष आहे किंवा इतरही पिकं घेतली जातात आणि विशेषतः कांद्याच्या बाबतीमध्ये सरकारची धोरणं ही धरसोडीची असल्यामुळे ज्या देशाकडे विशेषतः आखाती देश आहे किंवा बांगलादेश आहे. आता आखाती देशामध्ये युद्ध चाललंय आणि युद्ध चालल्यामुळे जवळ-जवळ 50% च्या आसपास निर्यात ही ठप्प झालेली आहे आणि म्हणून सरकारने लक्ष घातलं पाहिजे. आज आपण बघतोय उन्हाळा कांदा निघायला आलेला आहे. एका बाजूला आसमानी संकटामुळे तो कांदा भिजला जातोय आणि शेतकऱ्यांना या उन्हाळ कांद्याचे कुठेतरी वर्षभराचं त्याचं उत्पन्न त्या उन्हाळ कांद्यावर अवलंबून असतं आणि म्हणून जेवढी जास्तीत जास्त निर्यात होईल तेवढा शेतकऱ्याला पैसा मिळत असतो आणि सरकारला देखील त्या निमित्ताने परकीय चलन मिळत असतं आणि म्हणून सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त न्याय देता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत. म्हणून मी मागच्याच आठवड्यामध्ये आदरणीय सुप्रियाताई यांच्या नेतृत्वाखाली पियुषजी गोयल यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली आहे आणि त्याचबरोबर सरकारने आखाती देश आहे किंवा आजूबाजूचे देश याच्यापेक्षा अजूनही जगाच्या पाठीवरती असे अनेक देश आहे की त्या ठिकाणी आपला कांदा, द्राक्ष हे चांगल्या पद्धतीने निर्यात होऊ शकतात. कारण हा मतदारसंघामध्ये विशेषतः कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. एका बाजूला आसमानी संकटाने शेतकरी हैराण झालाय, दुसऱ्या बाजूला सरकारची धोरणांमुळे शेतकरी हवालदिल झालाय आणि त्याला कुठेतरी न्याय देण्यासाठी सरकारने लक्ष घालावं, ही विनंती त्या निमित्ताने केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.